नेक्स्ट मुद्दा काय आहे बघा, मी किती कमवू शकतो? हे फॉलो केलं तर किती कमवू शकता? मी चार्ट मध्ये तुम्हाला दाखवलं. किती कमवू शकता? मी ऑलरेडी दाखवले. ओके. हे मी ऑलरेडी दाखवले तुम्हाला. किती कमवू शकता? आपण चार्ट पाहिले ना, की 10-10, 15-15 वर्ष जर मी त्या याच्यात राहिलो, इन्व्हेस्टेड राहिलो, तर मी कितीतरी पटीनं काय करू शकतो? अर्निंग करू शकतो. पण मागला काही पास्ट रेकॉर्ड जर काढला आमच्या विद्यार्थ्यांचा, माझा जर ॲव्हरेज बघितलं, तर ट्रॅक रेकॉर्ड काय सांगतो, की ॲव्हरेज सरासरी ह्या इन्व्हेस्टमेंटमधून 21 ते 28% वार्षिक कमीत कमी लोएस्ट पकडले मी. खूप कमी पकडले. जास्त कमवणारे खूप आहेत. पण लोएस्ट किती 21 ते 28% आतापर्यंतचा इतिहास आहे. मग हे आपला त्यातलं अर्निंग होऊ शकतं. किती अर्न करू शकतो? 21 ते 28% पॉसिबिलिटी आहेत. हे करून सुद्धा. ओके. फास्ट नाहीये, पण चांगले पैसे आणि हे किती चांगले होऊ शकतात ते पण दाखवणार आहे. मग आता मला किती पैसे लागतील? एक हे याच्यात किती कुणीतरी प्रश्न विचारला, मी किती पैशानं सुरुवात करू शकतो? ते पण आपण बघूया. मला 1 करोडचा पोर्टफोलिओ कसा बनवायचा? हे कसं कळेल? आणि एक क्लिकमध्ये कंपनी शोधायची कशी? बघा ती क्वेरी लिहायची आहे. काही लोकांना क्वेरी समजली नाही, तर डोंट वरी. मी ती जी क्वेरी आहे ना, ती तुम्हाला शेअर करेन. एक त्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला ती सगळ्या कंपन्यांची त्या लिस्टच मिळून जाईल. डोंट वरी. मी ती सगळ्यात शेवटी ग्रुपला शेअर करेन. ओके. तर हे काही मी स्क्रीनशॉट्स शेअर केलेत. 25 जूनची बॅच आहे 2020 ची. आज जसं आपण बॅच घेतोय, अशी एक बॅच घेतलेली आपण 25 जून 2025 ला आणि त्यावेळेला काही विद्यार्थ्यांनी या सिस्टमचा फॉलो करून बघा इन्व्हेस्टमेंट केलेली. इथं खाली तुम्हाला दिसेल. बघा इथं माझा कर्सर नेतोय मी खाली. हे दिसतोय का? इथं इन्व्हेस्टमेंट दिसते. किती आहे? ₹18,145 ची ही इन्व्हेस्टमेंट त्यावेळेला त्यांनी केलेली काही कंपन्यांमध्ये. ज्याची आजची व्हॅल्यू हे मी 3-4 म्हणजे मागल्या आठवड्यात केली. 3-4 दिवस नाही. मागल्या आठवड्यात मी स्क्रीनशॉट काढलाय. हा 31,000 त्याची आता लेटेस्ट व्हॅल्यू आहे. 25 जून 2020, 21 आणि 22 आतापर्यंत किती टक्के रिटर्न आले? बघा 71%. म्हणजे सिस्टम मी म्हणतोय 21 ते 28% रिटर्न कमवू शकता. पण ऑलरेडी त्यापेक्षा जास्त लोकं ह्याच्यात कमवत आहेत. ओके. एकच नाही, असे वेगवेगळे तुम्हाला दाखवतो. मुहूर्त 2020 मुहूर्त खरेदी. म्हणजे काय? मुहूर्त खरेदी. भारतामध्ये एक मुहूर्ताला खरेदी केलं जातं. दिवाळीला भारतातलं मार्केट 3 तास चालू केलं जातं. जे लोकं मुहूर्तानं खरेदी करणार असतात शेअर्स. आपल्या इथं लक्ष्मीपूजे दिवशी सोनं वगैरे खरेदी करायची पद्धत आहे. तशी काही शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करतात लोकं मुहूर्ताने. तर त्यासाठी मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात त्याला. आणि ते 2020च्या दिवाळीला घेतलेले हे शेअर्स आहेत. त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट बघा किती ₹1,01,000 म्हणजे साधारण ₹1,00,000 ची इन्व्हेस्टमेंट आहे. ज्याची गेल्या आठवड्यातली व्हॅल्यू आहे 1,84,000 म्हणजे त्याचे रिटर्नचे पर्सेंटेज बघितलात तर तुम्हाला 80% आलेले आहेत. ओके. त्यानंतर गुढीपाडवा 2021 आता 22चा पण झाला आणि आता हा 23चा येईल. म्हणजे जवळपास 1.5 वर्ष झाली या गोष्टीला. 1,12,000 ची इन्व्हेस्टमेंट आहे. 1,57,000 आता झालेले आहेत. 40% रिटर्न त्याच्यात सुद्धा मिळालेले आहेत. त्यानंतर पी-एम-एस म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आहे. 7,47,000 म्हणजे साधारण 7.5 लाखाचा हा पोर्टफोलिओ आहे एका क्लायंटसाठी आपण करतोय. आपले क्लायंट करतात ते स्वतः. ज्याची व्हॅल्यू ही 2019-20 साली केलेली आहे ₹7.5 लाख. ज्याची आजची व्हॅल्यू 30,60,000 च्या आसपास आहे. म्हणजे 309% रिटर्न आहे. लक्षात घ्या. 309% 3 वर्षात खूप मोठे पैसे आहेत. खूप मोठे पैसे आहेत आणि ते मार्केटमधल्या चांगल्या रिटर्न्सला पण कॉम्पिटिशन देणार आहेत. स्टॉक ऑफ द वीक बघा, आम्ही हा प्रयोग केलेला गेल्या वर्षी वगैरे की दर आठवड्याला 1 शेअर्स खरेदी करायचा. स्टॉक ऑफ द वीक हे 25 आठवड्याचे खरेदी आहे. ₹1,000 ची खरेदी आहे. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू आजची 27,000 झालेली आहे. म्हणजेच 11.19% त्यावर सुद्धा काय मिळालेले आहेत?
रिटर्न्स मिळालेले आहेत. लक्षात घ्या. म्हणजे आठवड्याला ₹1000 सुद्धा आपण इन्व्हेस्ट करू शकतो. हे लक्षात घ्या. किती करू शकतो हे करायला पाहिजे विचारलं कुणी, त्याचं उत्तर इथं पण आहे. लक्षात आलं का बघा. नेक्स्ट पेनी स्टॉक्स. आता हे पेनी स्टॉक्स म्हणजे काय? ज्या अगदी छोट्या-छोट्या कंपन्या असतात. मी ते रेकमेंड करत नाही. पण रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंटचा वापर करून काही लोकांना ते पण सगळंच करायचं असतं ना, ते सोडून चालत नाही. मार्केटमध्ये एखादी गोष्ट करायची आणि एखादी सोडायची चालत नाही. म्हणून तेही करायचं असतं. तर त्याची रिस्क घेतली किती? 15,000 ची फक्त. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू आज 35,000 झालेली, 129%. जवळ-जवळ हे 2 वर्षापूर्वीचे आहे. 2 वर्षात त्याला जवळ-जवळ 129% रिटर्न आलेले आहेत. बघा, हा माझा पोर्टफोलिओ आहे 2010 चा. 2010 साली मी ₹17,578 इन्व्हेस्ट केलेले आहेत. ओके. बाकी सगळे सुद्धा माझी स्वतःची पण इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे. आणि ही स्वतः मी 2010 ला हे सगळं जेव्हा शिकलो, त्यावेळेला मी त्याचा वापर करून ह्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलेत 17,500, ज्याची आजची व्हॅल्यू 2,95,000 म्हणजे अराउंड ₹3,00,000 झालेली आहे. आणि पर्सेंटेज बघितलात तर 1580% रिटर्न आहेत. 2010 चा हा माझा पोर्टफोलिओ आहे. किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे हो? 17,000 ची. मी जे सांगतो तेच करतो आणि जे मी केलंय तेच शिकवतो. ठीक आहे. तर नेक्स्ट त्यानंतर मी 2008 ला मी अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा पोर्टफोलिओ बनवला स्वतःचा, तो आहे माझा इन्व्हेस्टमेंट 2,78,000 ची. ज्याची आजची व्हॅल्यू ₹66,00,000 आहे. गेल्या आठवड्यात मी हा स्क्रीनशॉट काढलेला आहे. जवळ-जवळ 2200% रिटर्न त्यात मिळालेले आहेत. आणि हे इतके चांगले रिटर्न्स आपल्याला मिळालेले आहेत. ओके. हे आहे ना Google रिव्ह्यू आहेत. बघा इथं मी Google रिव्ह्यू पण ओपन केलेला आहे. स्क्रीनशॉट घेतलेला आहे, की 610 विद्यार्थ्यांनी, आज पण 4,000 स्टुडंटपैकी 610 विद्यार्थ्यांनी स्वतः जाऊन Googleवर रिव्ह्यू दिलेले आहेत. आणि त्या 610 मध्ये आपल्याला 4.9 रेटिंग आहे. इट्स नॉट अ जोक. ओके. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांनीच 5 स्टार रेटिंग दिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला तुम्ही Googleवरती पण जाऊन चेक करू शकता. हे काही मी त्यातले स्क्रीनशॉट काढलेले सीए आहेत, संतोष हत्ती म्हणून. यांनी सुद्धा रिव्ह्यू दिलेले. थँक यू. बघा वाचून बघू शकता तुम्ही. थँक यू फॉर अ ग्रेट कोर्स ऑफ 3 days ट्रेनिंग प्रोग्राम ऑफ एससीजी. मिस्टर नितीन पाटील सर इज ग्रेट प्रेझेंटेशन स्टाईल विथ लॉट्स ऑफ अपॉर्च्युनिटीज टू आस्क क्वेश्चन. म्हणजे ते काय म्हणतात, क्वेश्चन विचारायला तिथं ऑप्शन असतात त्या ट्रेनिंगमध्ये खूप, आणि विचारू शकता. अँड टॉक अबाउट रिअल लाईफ एक्झाम्पल घेतलेले असतात. असे तुम्ही वाचू शकता. मी एक काय दोन असे किती 710 रिव्ह्यू आहेत, बघू शकता तुम्ही. हे सचिन शिंदे म्हणून आहेत. डिअर सर, आय हॅव लर्न अ लॉट इन 6 days. हे ऑनलाईन कोर्स केलेला आहे यांनी. आय हॅव लर्न लॉट अबाउट द स्टॉक मार्केट. But if really want to successful in life, your training is definitely effective, sir. According to your rules, wherever goes will be successful in life, but will also 100% financially free. ते म्हणतात की आपण हे सगळं केलं फॉलो तर फायनान्शियली फ्री पण होऊ शकतो वगैरे वगैरे. ठीक आहे. मी वाचत गेलो तर असे खूप आहेत. मी 1-2 वाचतोय, 1-2 दाखवतोय. तुम्ही बघू शकता. ठीक आहे. हे हाऊसवाईफ आहेत या मॅडम सुप्रिया अनेकर. या काय म्हणतात बघा, मी लास्टची लाईन वाचतोय फक्त. तुम्ही वर सगळं वाचू शकता. खूप फुल टाइम बिझनेस होऊ शकतो वगैरे वगैरे. ते म्हणतात ॲज मी दिस गुड अपॉर्च्युनिटी फॉर ऑल हाऊसवाईफ. त्या म्हणतात की हाऊसवाईफ जे आहेत त्यांच्यासाठी तर हा एक अपॉर्च्युनिटी होऊ शकते. ठीक आहे. खूप लांब लिहिलेले आहेत, मोठे लिहिलेले आहेत. मी आता हे सगळं वाचत बसलो तर आपल्याला हे पुरणार नाही. हे बघा इथं फीज, मागल्या ट्रेनिंगची फीज मी जे तुम्हाला एक्सप्लेन केल्या, की त्यांनी टाकलेल्या बघा. 3 दिवसासाठी ₹7,000 फी होती सर. ती आम्ही ₹1,000 इकडं-तिकडं खर्च करतोय, पण 7,000 मध्ये आपल्याला मोठं नॉलेज आणि इन्व्हेस्टर बनण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली असं त्यांचं मत आहे. खूप मराठीत कुणी टाकलेले असतील, मी सगळे इंग्लिश उचललेले आहेत. त्यामुळं तुम्ही बघू शकता. खूप आहेत. मी 1-2 नाही, असे 610 रिव्ह्यू आहेत.